अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याचे कागदपत्र द्या। लाडक्या बहिणीच्या संदर्भात पुन्हा एकदा अधिवेशनात आणि ग्राउंड लेव्हलला चर्चा सुरू झालेली आहे की जून महिना संपलेला आहे तरीही लाडक्या बहिणीच्या खात्याला अद्यापपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत। दुसरीकडे लाडक्या बहिणी ज्या काही 80 लाखाच्या आसपास ह्या ई-केवायसीच्या माध्यमातून अपात्र ठरवल्या आहेत, तर त्यांच्याबाबत सुद्धा आता सरकारकडून एक प्रक्रिया सुरू झालेली आहे। मात्र सरकार आता या दोन्ही प्रक्रियेमध्ये एक लाडका बहिणीचा जून महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये किती विलंब अजून लावणार आहे, किंवा ज्यांना अजून कुणालाही बऱ्याच जणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला मात्र मार्च एप्रिलचा मिळाला नाही, किंवा बऱ्याच जणींना मार्च एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत, मग त्यांना जून महिन्यामध्ये हप्ता मिळणार किंवा नाही, 4,500 मिळणार किंवा 6,000 मिळणार किंवा 3,000 मिळणार किंवा 1,500 मिळणार किंवा त्यांचा हप्ता कायमचाच बंद होणार, असे अनेक प्रश्न या लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आहेत। सोबतच जे काही सरकारमधील मंत्री असतील किंवा बच्चू कडू असतील, तर यांनी ज्या ई-केवायसी बाबत जे काही सरकारला निवेदन केलेलं आहे, तर सरकारनं आता तरी थोडीशी अक्कल घेतली पाहिजेत आणि ह्या ज्या काही भोळ्या भाबड्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिलं, सत्तेच्या चाव्या तुमच्या हातात दिल्या, तर निदान या बहिणी सोबत तरी तुम्ही बेमान होऊ नये सरकारने, असं आम्हाला वाटतं। की जून महिन्याच्या हप्त्याबाबत सातत्यानं बातम्या येत आहेत की सरकारकडून तरतूद झालेली आहे, वित्त विभागानं परवानगी दिलेली आहे एवढ्या एवढ्या कोटी रुपयाची, आणि बऱ्याच अशा बातम्या येत आहेत की या 12 जिल्ह्यात जमा झाले, त्या 12 बँकेत जमा झाले, याला SMS आले, त्याला आले, त्या बँकेत आले, या बँकेत आले, तर ह्या सगळ्या धांदात खोट्या बातम्या आहेत, चुकीच्या आहेत। लाडक्या बहिणींच्या संदर्भात नेहमीच वेगवेगळ्या बातम्या येत असतात। बातम्या अशा असतात की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 5 मिनिटापूर्वीच पैसे जमा झाले, या 12 जिल्ह्यामध्ये जमा झाले, या 13 बँकेत जमा झाले, ई-केवायसी पात्र महिलांची यादी पहा, तपासा, रात्री उशिरा आला GR, अशा वेगवेगळ्या शीर्षकांच्या बातम्या येत असतात। मग खरंच या बातम्या खऱ्या असतात का? सरकारचे नेमके आदेश काय आहेत? इत्यादी सर्व गोष्टींची खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती आपण पुढच्या एका मिनिटात घेणार आहोत। तेव्हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आपल्याला आपला हप्ता केवायसी करून देखील प्राप्त झाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नाही तर आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून संबंधित जिल्ह्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडे मेलद्वारे याचा पाठपुरावा करता येईल। आता तुम्ही विचार करत असाल, लाडकी बहीण योजनेमध्ये काय नवीन आहे, पैसे येत आहेत की नाहीत, हप्ता कधी मिळणार की काही मोठा बदल होणार? तुम्ही पाहिलंच असेल, राज्यामध्ये लाखो बहिणींच्या खात्यात पैसे येणं थांबलं, काहींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता आला पण जानेवारीचा बाकीचा तो कुठे अडकला याबद्दल काहीच माहीत नाही। काही जिल्ह्यात तर महिलांनी आंदोलनं केली, जळगावात शेकडो बहिणी महिला विकास कार्यालयात धडकल्या, का तर कारण पैसे येत नाहीत। चंद्रपूर, हिंगोली, अहिल्यानगर, भंडारा इत्यादी जिल्ह्यात देखील महिलांनी आंदोलनं केली। ही तर फक्त सुरुवात आहे, हे पाहून सरकार काहीच घाबरलं। सरकारनं सांगितलं होतं जानेवारीचा हप्ता लवकरच येईल, अगदी मकर संक्रांतीपूर्वी 3,000 रुपये एकत्र, पण राज्य निवडणूक आयोगानं काय केलं, थेट आदेश दिला, आचारसंहितेमुळे अग्रिम हप्ता नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं 16 जानेवारी नंतरच हप्ता जमा होईल, पण तरी देखील काही बहिणींच्या खात्यात पैसे येत नाहीत। तर का? ई-केवायसी होय, ई-केवायसी डिसेंबर 2025 पर्यंत मुदत होती, पोर्टल क्रॅश, OTP येत नाही, ग्रामीण भागात इंटरनेट नाही, लाखो बहिणी अडकल्या। सरकारनं मुदत वाढ देखील दिली जानेवारी 2026 पर्यंत, पण तरी देखील 45 लाखाहून अधिक बहिणी योजना बाहेर पडल्यात। आणि आता सरकारचा मोठा खुलासा, सरकारनं 86 लाख लाभार्थी काढून टाकले, आता फक्त 1.57 कोटी महिलांना हप्ता मिळतोय। पण तुम्ही विचार करा, जर तुमचं नाव या यादीत नसेल तर तुमचा हप्ता येणार की नाही? आणि सर्वात मोठं, काही बातम्या सांगतायत की रक्कम वाढणार, 1500 वरून 2100 रुपये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा शब्द दिलाय, पण कधी? मित्रांनो, हे सगळं ऐकून तुम्हाला भीती वाटत असेल, उत्सुकता वाटत असेल, पण या सर्वात सगळ्यात मोठे अपडेट म्हणजे आता हे हप्ते लवकरच येण्याची शक्यता आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा त्यानंतर कधीही पैसे येऊ शकतात। सरकारनं 393 कोटींचा निधी मंजूर केला,
डिसेंबरचा प्रलंबित हप्ता जानेवारीत एकत्र येऊ शकतो. KYC पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही किंवा कुठल्याच खोट्या बातम्या विश्वास ठेवू नका. अंगणवाडी सेविकामार्फत सध्या पडताळणी सुरू आहे. अपात्रांना काढलं जात आहे, पण पात्र बहिणींना नक्कीच लाभ मिळेल. लाडक्या बहिणींनो, घाबरू नका. ही योजना चालू आहे, फक्त थोडी प्रतीक्षा करा. तुमची स्थिती लाडकी बहीण या वेबसाईटवर तपासा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा हप्ता आला किंवा नाही.